नमस्कार श्रोते हो गेले 4 दिवस काही अपार कारणामुळे आपल्याला दैनिक फलादेश ऐकता आले नाही, बघता आले नाही, त्याच्यामुळे क्षमस्व. चला तर आज बघूया दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश. आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी असून वार मंगळवार. आज स्वाती नक्षत्र असल्यामुळे आज ध्वज नावाचा योग होत असून त्याचे फल सौभाग्य आहे. याचाच अर्थ आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय उत्तम आहे. आज मंगळवार असल्याने आजचा राहू काल दुपारी 3 ते 4:30 या कालावधीमध्ये आहे. कृपया सर्वांनी हा काळ सांभाळावा. कुठलेही शुभ कार्य या काळामध्ये करू नये. आज चंद्र तुला राशीत असल्याने चला आपण बघूया तुला राशीपासून दैनिक फलादेश. तुला रास. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा. आज करमणूक प्रदान कार्यक्रमाची आपल्यासाठी रेलचेल असेल. मानसिकता चांगली, आवक चांगली राहील. नोकर वर्ग, सहकारी आपल्यावर खुश, ते आपण सहकार्य करतील. व्यवसाय उत्तम चालेल. संतती संदर्भात निर्णय घेताना मात्र राहू काल निश्चित विचारात घ्या. या कालावधीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. आज नोकरी विषयक चिंता असणाऱ्यांनी शनी महाराजांचे दर्शन घ्यावे. बाकी इतरांनी भगवती देवी, दुर्गा, महालक्ष्मी, कुलदेवता इत्यादीचे दर्शन घ्यावे. ते सर्वांसाठी फायदेशीर आहे. वृश्चिक रास. आज आवक कमी आणि व्यय जास्त असेल. आज आपली मानसिकता खर्चाचीच असल्यामुळे खर्च करण्यास आपण मागे पुढे बघणार नाही. आपल्याला आनंदच होईल. प्रवास, अध्यात्म, वाहन, पशु, सौंदर्य प्रसाधने, कापड, करमणूक, जवाहर इत्यादी अनेक गोष्टींसाठी आपल्याला खर्च करावा लागणार आहे. खर्च अनेक मार्गाने होणार आहे. घरातील वातावरण बिघडणार नाही याची मात्र आपण काळजी घ्या. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील अथवा त्या संदर्भातील बोलणी यशस्वी होतील. गाठीभेटी सफल होतील. आज गुरुजनांचा आदर करून ते काही सल्ला देत असतील तर तो अवश्य घ्या. आपल्या फायद्याचे राहील. आज जलाशयाजवळील दत्त मंदिरात जाऊन त्यांना जलाभिषेक करून त्यांचे दर्शन घ्या. आपल्यासाठी उत्तम. धनुरास. आजचा दिवस चांगला. लाभाच्या अनेक घटना घडतील. नोकरीविषयक प्रश्न मार्गी लागतील. मुलांसाठी आपणास खर्च करावा लागेल. आज आपण सूर्यदर्शन घ्या. सूर्यनमस्कार मंत्र म्हणा. आपल्यासाठी फायदाच राहील. मकर रास. आजचा दिवस आपल्यासाठी फक्त कर्म करण्याचा आहे, फल घेण्याचा नव्हे. व्यवसायात लक्ष देऊन निर्णय घ्या. आज जोडीदार, भागीदार आपणास उत्तम सहकार्य करतील. त्याचा लाभ घ्या. शत्रू आज कमजोर आहे हे लक्षात घेऊन आपण व्यवसायाची गणिते आखा. व्यवसाय उत्तम चालवा. संतती संदर्भात आनंद वार्ता. आज लक्ष्मी मातेची उपासना आपल्यासाठी लाभदायक. शक्य झाल्यास मंदिरात दिवा लावा. कुंभ रास. आज अध्यात्माविषयी काहीतरी अभ्यास करा. आर्थिक आवक बेताची आहे. नोकरीविषयक प्रश्न मार्गी लागतील. आज व्यवसायात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. राहू काल विशेष सांभाळा. देवीची उपासना, दर्शन, अभिषेक फायद्याचे ठरेल. मीन रास. आज आळस झटका. कामाला प्राधान्य द्या. संतती संदर्भात चांगली वार्ता. आज व्यवसायात लोकसंपर्क, ज्ञानी लोकांचा संपर्क याचा फायदा जरूर घ्या. दत्तगुरूंना जलाभिषेक करून दर्शन घ्या. फायदा होईल. मेष रास. आपला आत्मविश्वास मजबूत ठेवा. घाईने निर्णय घेऊ नका. हितशत्रू प्रबल आहेत. आपल्याला कोणाचीही साथ लाभणार नाही. स्वयमेव मृगेंद्रता ही वृत्ती धारण करा. घरात वातावरण चांगले ठेवा. घरातील चिंता राहणार नाही. आपण आज राहू काल विशेष सांभाळा. योग्य राहील. आज घरातील देवाचे दर्शन घ्या. त्याची पूजा केल्यास उत्तम. वृषभ रास. आजचा दिवस आपल्यासाठी साधारण. नोकरीत वातावरण चांगले. आज शनी महाराजांचे पदस्पर्श करून दर्शन घ्या. फायदेशीर राहील. मिथुन रास. आजचा दिवस उत्तम. आवक चांगली. संतती संदर्भात शुभ वार्ता. नोकरीत वरिष्ठांबरोबर राहावे लागेल. त्यांची मर्जी राखावी लागेल. व्यवसायात जोडीदार, भागीदाराकडून आवक चांगली राहील. आज मात्र आपण दांभिकपणा दाखवू नका. मनापासून आध्यात्मिक वृत्ती धारण करा.
आज मानसिक पूजा आपल्यासाठी चांगली. कर्क रास, आजचा दिवस आनंदाचा, वृत्ती चांगली, लोकप्रियतेत वाढ, गृहसौख्य चांगले लाभेल. संतती संदर्भात प्रगतीच्या वार्ता समजतील. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. हितशत्रू कमजोर असतील याचा फायदा घ्या. दत्तगुरूंची उपासना करा, दर्शन घ्या, फायद्याचे राहील. सिंह रास, आज आवक कमी, वेळ जास्त, आध्यात्मिक गोष्टी, शिक्षण, प्रवास यावर अधिक खर्च होईल. गृहसौख्य चांगले लाभेल. संतती संदर्भात आपल्याला शुभवार्ता ऐकायला मिळतील. नोकरीनिमित्त घरापासून दूर जाण्याचे योग. विवाहविषयक बोलणी असफल होण्याचा योग आहे. आज विशेष करून राहू काळ सांभाळा. आज गणपतीची पूजा अवश्य करा. त्याला लाल फूल, लाल वस्त्र वाहा, आपल्यासाठी फायद्याचे. कन्या रास, आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आर्थिक आवक, गृहसौख्य चांगले, अनेक लाभाच्या घटना घडतील. संततीच्या संदर्भात विवाह प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. आज हितशत्रू कमजोर आहेत हे लक्षात घेऊन निर्णय घ्या. धाडसाने निर्णय घेतल्यास आज ते आपल्याला फायद्याचे ठरतील. भगवान नारायण विष्णूंचे दर्शन आपल्यासाठी फायद्याचे. इति शुभम भवतु. लोक हो, सदर चॅनल आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, आपले अभिप्राय जरूर पाठवा. याच प्रतीक्षेत नमस्कार.